आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 4 न्यूमेरिकल बेस्ड ऑन रिलेशन बिटवीन EGK यातील न्यूमेरिकल नंबर 6 पाहणार आहोत. जो काही गिवन डाटा आहे तो आपण या क्वेश्चन मध्ये नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अ मेटल बार ऑफ 30 mm इंटू 30 mm म्हणजे बेस आणि डेप्थ सेम दिलेला आहे. म्हणजेच हे काय असणार आहे, ए आणि हा ए म्हणजेच हा स्क्वेअर सेक्शन आपल्याला त्यांनी दिलेला आहे. इन अ सेक्शन इज सब्जेक्टेड टू ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह लोड. लोड कसा डिनोट करतो? कॅपिटल पी ने डिनोट करतो. 500 किलोन्यूटन. कॉन्ट्रॅक्शन ऑफ 200 mm गेज लेंथ. लेंथ दिलेले आहे 200 mm. इज फाउंड टू बी. चेंज इन लेंथ दिलेले आहे 0.6 mm. अँड द इन्क्रीज इन थिकनेस. चेंज इन थिकनेस डेल्टा टी दिलेला आहे 0.04 mm. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉइझन रेशो. म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं आहे. अँड द 3 इलास्टिक कॉन्स्टंट. यंग मॉड्युलस ई, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी, बल्क मॉड्युलस के. म्हणजेच ई, जी आणि के काय करायला सांगितलं आपल्याला? फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आता जी आणि के फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रिलेशन बिटवीन EG आणि EK माहित आहे. त्यामध्ये काय असतात? 3 व्हॅल्यू असतात. त्यातील कोणत्याही 2 व्हॅल्यू आपल्याला जर माहित असतील तर आपण राहिलेली तिसरी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. परंतु 3 व्हॅल्यू कोणत्या असतात? EG मध्ये EG आणि म्यू असतं आणि EK मध्ये EK आणि म्यू असतं. मग आपल्याला इथं म्यू सुद्धा माहित नाही, ई सुद्धा माहित नाही आणि GK सुद्धा माहित नाही. त्यामुळे काय करूया, सर्वप्रथम यंग मॉड्युलस ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. यंग मॉड्युलस ई साठी फॉर्म्युला काय असतो? PL डिवायडेड बाय ए इंटू चेंज इन लेंथ. व्हॅल्यू पुट करूया. फोर्स त्यांनी दिलेला आहे किती आहे? 500 किलोन्यूटन. आपल्याला कशामध्ये लागतं? न्यूटन मध्ये. त्यांनी दिलंय कशात? किलोन्यूटन. मग किलोन्यूटनचं न्यूटन कसं करायचं? तर A to Z युनिट कन्व्हर्जन जे काय ते आपण युनिट कन्व्हर्जन इन सॉल्व या नावाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 to the power 3 केलं काय होतं? किलोन्यूटनचं न्यूटन होतं. इंटू लेंथ किती दिलंय? 200 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवाइडेड बाय एरिया. कोणता सेक्शन दिलाय? स्क्वेअर सेक्शन दिलाय. स्क्वेअर सेक्शन साठी आपण एरिया कसा काढतो? ए चा स्क्वेअर. ए म्हणजे साईड किती दिलंय? 30 mm. 30 चा स्क्वेअर किती होणार? 3 चा स्क्वेअर 9 आणि 0 चा स्क्वेअर 00 आणि एरियाचं युनिट काय असणार आहे? mm स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. 900 mm स्क्वेअर एरिया आणि चेंज इन लेंथ त्यांनी दिलेलं आहे की ती 0.6 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 500 इंटू 10 to the power 3 इंटू 200 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 900 इंटू 0.6 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू काहीतरी फार मोठी व्हॅल्यू आली. छोटी करण्यासाठी काय करायचं? ENG बटन प्रेस करायचं. आन्सर किती आलं? यंग मॉड्युलस ई इज इक्वल्स टू 185.185 इंटू 10 to the power 3. यंग मॉड्युलस ई चं युनिट काय असतं? न्यूटन पर mm स्क्वेअर. आता पॉइझन रेशो म्यू फाइंड आउट करूया. पॉइझन रेशो म्यू इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो? ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. इलॅक्ट्रल मध्ये काय असतं? तर जर सगळ्यात सर्क्युलर इन सेक्शन असेल तर चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. जर का रेक्टँगल किंवा स्क्वेअर असेल तर चेंज इन बेस डिवाइडेड बाय ओरिजिनल बेस. चेंज इन डेप्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल डेप्थ. चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ. चेंज इन थिकनेस डिवाइडेड बाय ओरिजिनल थिकनेस. आपल्याला त्यांनी काय दिलंय? चेंज इन थिकनेस दिलंय. म्हणून काय करायचं? चेंज इन थिकनेस डिवाइडेड बाय ओरिजिनल थिकनेस डिवाइडेड बाय ई लिनियर मध्ये काय असतं? लेंथ असते. म्हणजेच काय? चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. व्हॅल्यू पुट करूया. चेंज इन थिकनेस दिलेला आहे किती आहे? ती 0.04 डिवाइड बाय ओरिजिनल थिकनेस काय असणार आहे? स्क्वेअर सेक्शन असल्यामुळे दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणून विड्थ आणि थिकनेस काय सेम असणार आहे. थिकनेस किती दिलेले आहे आपल्याला? 30 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवाइडेड बाय चेंज इन लेंथ दिले का? किती आहे? 0.6 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. लेंथ किती दिलंय त्यांनी? 200 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेट करूया पॉइझन रेशो म्यूची व्हॅल्यू. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 0.04 डिवायडेड बाय 30 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 0.6 डिवायडेड बाय 200 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू आन्सर किती आलं? 0.444. आपल्याला म्यूचा फॉर्म्युला येतं काय असतो? मायनस ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर.
परंतु काय होतं, जर का याची लेंथ इन्क्रीज झाली तर याची वरचे जे काही डायमेन्शन आहे ते डिक्रीज होतात आणि वरचे जर काही इन्क्रीज झालं तर खालचं डिक्रीज होतं. त्यामुळे मायनस मायनस गेट कॅन्सल होतं, म्हणून डायरेक्ट आपण फॉर्म्युला इथं ॲज इट इज लिहिलेला आहे. तर पॉइझन रेशो म्यू किती आला? 0.444. पॉइझन रेशोला युनिट नसतं. आता यंग मॉड्युलस ही फाइंड आउट केलंय, पॉइझन रेशो म्यू फाइंड आउट केलाय, तर आता आरामशीर आपण जी आणि के च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. रिलेशन बिटवीन ई जी काय असते? ई इज इक्वल्स टू 2g ऑफ 1 प्लस म्यू. व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस ही काढलेला आहे, किती आहे तो? 185.185 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ जी फाइंड आउट करायचं ॲज इट इज 1 प्लस म्यूची व्हॅल्यू किती आहे? 0.444. काय करूया, जी फक्त एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसऱ्या साईडला लिहूया. 2g ऑफ 1 प्लस 0.444 किती येणार? 1.444. हे व्हॅल्यू ॲज इट इज लिहूया. 185.185 इंटू 10 टू द पॉवर 3. जी ॲज इट इज इथं लिहूया आणि बाकीच्या जीला हा 2 इकडे इंटू आहे, 1.444 इंटू आहे. इकडे पाठवल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. म्हणजेच काय? 185.185 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 2 इंटू 1.444. देअरफॉर फायनल आन्सर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी किती येणार? कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 185.185 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 1.444 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. किती आन्सर आलं? 64.122 इंटू 10 टू द पॉवर 3. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जीचं युनिट काय असतं? न्यूटन पर एम स्क्वेअर. आता रिलेशन बिटवीन ई के वापरून काय करूया? के ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. रिलेशन बिटवीन ई के काय असतं? इज इक्वल्स टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस किती फाइंड आउट केलाय? 185.185 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल्स टू 3 ॲज इट इज. के फाइंड आउट करायचा आहे ॲज इट इज 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे की ती 0.444 ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ऑफ ऑल हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 0.444 इज इक्वल्स टू काय येणार? 0.112 प्राइस के ऑफ 0.112 ॲज इट इज व्हॅल्यू 185.185 इंटू 10 टू द पॉवर 3. के एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसऱ्या साईडला पाठवूया. 3 आणि 0.112 केला काय इकडे इंटू आहे, ह्या साईडला आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. म्हणजेच काय होणार? के इज इक्वल्स टू 185.185 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय थ्राइस ऑफ 0.112. देअरफॉर बल्क मॉड्युलस के इज इक्वल्स टू काय येणार? फायनल आन्सर येणार. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 185.185 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 0.112 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू. फार मोठी व्हॅल्यू आली, छोटी व्हॅल्यू आणण्यासाठी एनजी बटन प्रेस करणार. किती आन्सर आला आपलं? 551.145 इंटू 10 टू द पॉवर 3. बल्क मॉड्युलस के चं युनिट काय असतं? न्यूटन पर एम स्क्वेअर. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे 3 इलॅस्टिक कॉन्स्टंट ई जी के फाइंड आउट केलेले आहे. त्याचप्रमाणे पॉइझन रेशो म्यू सुद्धा फाइंड आउट केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येते. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 7 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.